प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गांधींना जीवदान देणारे एक आंबेडकर होते. काल पण गांधींना जीवदान द्यायला आंबेडकर धावले आणि आज इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. आज देखील गांधीला जीवदान देण्यासाठी आंबेडकरच धावलेत. इथल्या शोषित पीडितांना, दीनदलितांना त्यांचे अधिकार मिळावे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये आवाज उठवला आणि त्याच्या विरोधात गांधींनी आमरण उपोषण केलं. गांधींचे जीव पानाला लागलेले होते. अशा वेळेला गांधीजींना जीवदान द्यावं म्हणून सगळी भारतातली त्यावेळची शक्ती एकवटली, बाबासाहेबांना विनवण्या करू लागली. शेवटी बाबासाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवत गांधींना जीवदान दिलं. ते पुणे करार म्हणून जगाच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेस ही रसातळाला जात असताना मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये, जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आपलं अस्तित्व नष्ट होण्याच्या भयानक पछाडलेलं असताना काँग्रेस मुंबईतून नष्ट होणार या अवस्थेमध्ये असताना ह्या काँग्रेसला संजीवनी देण्याचं काम गांधींच्या म्हणजे राहुल गांधींच्या काँग्रेसला जीवदान देण्याचं काम बाबासाहेबांच्या नातवानं प्रकाशजी आंबेडकरांनी करून दाखवलं. मित्रांनो, बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांना जीवदान दिलं. प्रकाशजी आंबेडकरांनी राहुल गांधींच्या काँग्रेसला जीवदान दिलं. तुलना मी करत नाही. बाबासाहेबांच्या त्या महात्मा गांधींच्या प्राण वाचवण्याच्या घटनेशी प्रकाशजी आंबेडकरांच्या काँग्रेसला वाचवण्याच्या घटनेशी मी तुलना करत नाही आणि ह्या दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. बाबासाहेब बाबासाहेब होते. बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे जगाच्या इतिहासामध्ये नोंदलेलं कार्य आहे. आणि प्रकाशजी आंबेडकरांनी जे आता केलंय काँग्रेस बरोबर युती करून मुंबईमध्ये, ते फक्त राजकीय जीवदान आहे. त्यामुळे मी ती तुलना बाबासाहेबांच्या त्या घटनेशी, गांधीजींना वाचवण्याच्या घटनेशी बिलकुल करत नाही. हे अगोदर लक्षात घ्या. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की काल सुद्धा एक आंबेडकर गांधींना वाचवण्यासाठी पुढे आले आणि आज सुद्धा एक आंबेडकर गांधीच्या काँग्रेसला वाचविण्यासाठी पुढे आले. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला संपूर्ण भारतानं सॅल्यूट ठोकला, गांधीजींचे प्राण वाचवले म्हणून. आणि आज देखील भारताच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी यांचे प्राण वाचविणारे प्राणदाता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंद झालेली आहे. उद्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये, मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये काँग्रेसला वाचविणारे प्रकाशजी आंबेडकर असे राजकीय नोंद होईल का, हे 16 तारखेला आपल्याला कळून येईल. तोपर्यंत थांबूया. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.